नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आधुनिक शेती तंत्र या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। तर आता मी तुम्हाला काही जे काय उन्हाळी जे मिरची लागवड करायची त्याबद्दल माहिती सांगणार आहे। त्यामध्ये मग त्याच्यात लागवड आहे किंवा कोणत्या तारखेला करायची, त्यानंतर कशा प्रकारच्या व्हरायटी निवडायच्यात। तर बघा आता जे उन्हाळी हंगाम असतो तर उन्हाळी हंगामामध्ये मिरचीला चांगल्या प्रकारे भाव भेटतो। तसंच आता मिरचीचं दोन प्रकारे आपल्याला उत्पन्न घेता येत असते। ते म्हणजे एक हिरवी मिरची विकून आणि दुसरं म्हणजे जरी हिरवी मिरची जरी भाव नाही लागला तरी आपल्याला समजा वाळून तिचं उत्पन्न घेता येत असते। आणि मिरची लागवड जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये करत असतो त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे ते म्हणजे आपल्याला काय करायचे की जानेवारीच्या शेवटी म्हणजे जवळपास 31 तारखेला आणि 15 नोव्हेंबरच्या अगोदर मिरची लागवड करणं फार महत्त्वाचं आहे। आणि त्याच्यामुळं काय होईल, जर आपण इथून पुढे समजा जर जास्त लांबीत राहिलं मिरची लागवड करायची मार्चमध्ये समजा हे केलं तर त्यामुळे जे काय आपली रोपं असतात ती कशी नाजूक असतात आणि नाजूक असल्यामुळे टेम्परेचर जास्त असते आणि मग त्या काळामध्ये जे लागवड केलेलं रोपं असते ते उन्हामुळे सुकते, तिचे शेंडे सुकतात आणि जे काही पानं आहेत ते सुकून वाळत असतात। तर त्याच्यामुळे मग जे काही आपण लागवड केलेलं झाड आहे हे टिकत नाही। तर मग त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं लागवडीची जे वेळ आहे किंवा समजा तारीख आहे तर त्यामध्ये 15 फेब्रुवारीपर्यंत 1 फेब्रुवारीपासून 15 फेब्रुवारीपर्यंत आपण जर मिरची लागवड केली तर याचा निश्चितच आपल्याला फायदा होईल। आणि तसंच आता काही तुम्हाला जे हे समजा लागवडीचं जे बेड पद्धत आहे तर बेड पद्धतीमध्ये आपण 3.5 ते 4 फुटाचं बेडचं अंतर ठेवत असतो। आणि उन्हाळ्यामध्ये जर लागवड मिरची करायची म्हणजे आपल्याला काय करायचं की जे काही टेम्परेचर असते ते मेंटेन जर करायचं असलं तर आपल्याला त्याचा जे काही आपलं म्लिचिंग पेपर आहे त्याच्यावर आपल्याला जर लागवड केली तर निश्चितच याचा फायदा होईल। आणि जे काही उन्हापासून जे जास्त ताण सहन करण्याची क्षमता सुधारेल आणि पाणी पण कमी लागेल। तर आपल्याला मग त्यानंतर जे काही आता बेड तयार केल्याच्या नंतर खत आहेत तर खताच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 1840 हा खत आपल्याला काय करायचं आहे म्हणजे त्या बेडवर टाकायचं आहे आणि रात्रभर जे पाणी आहे ते ड्रीपनं सोडायचं आहे। आणि अशा प्रकारे मग त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी याच्यामध्ये मिरचीची लागवड करायची। तर आता हे झालं मिरचीच्या लागवडीच्या बाबतीत। आता त्याच्यानंतर काही व्हरायटी आहेत त्या तुम्हाला मी सांगणार आहे। त्यामध्ये क्लस कंपनीची तलवार एक व्हरायटी आहे, तसंच सितारा गोल्ड, नंतर अंकुर कंपनीची 930 आणि 2121 ह्या व्हरायट्या पण चांगल्या आहेत। त्याच्यानंतर महिको कंपनीची 9 तेज आहे, तसंच सेमिनेस कंपनीची 786 आहे। ते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत। आणि ह्या व्हरायट्यामधून इतर काही तुम्हाला जर तुमच्या भागामध्ये ज्या प्रचलित आहेत त्या पण व्हरायट्या तुम्ही लागवड करू शकता। आणि पंतसी किंवा अग्निरेखा ह्या व्हरायटी आपण बारमाही घेऊ शकतो। तर अशा प्रकारे काय करायचं आहे, उन्हाळी मिरचीची आपल्याला लागवड करायची आहे आणि यामुळे निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल आणि समजा उत्पन्नामध्ये भर पडेल। धन्यवाद।